नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 6 ऑक्टोबर. आज आपण 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे. त्याच्यामुळे या भागात पावसाची तीव्रता ही वाढलेली आहे. उर्वरित राज्यात कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही, मात्र स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस विदर्भ असेल, तसेच मध्य महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात सक्रिय होत आहे दुपारनंतर. हा जो पाऊस आहे स्थानिक ढग निर्माण होऊन होत आहे. सार्वत्रिक पाऊस पडत नाही, हा थोड्या भागात होत आहे. थोड्या भागात मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह पडत आहे. यानंतर सध्या जर दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं, तर सध्या इकडे चंद्रपूर जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, त्यानंतर भंडारा, याच्यानंतर नागपूर, गोंदिया या सर्व पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय आहेत. काही भागातून पाऊस सुद्धा सक्रिय असेल. उर्वरित ढगाळलेलं हवामान इकडे धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अकोला, याच्यानंतर वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. स्थानिक ढग निर्मिती इकडे सातारा जिल्हा, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, सांगली जिल्ह्याच्या भागात हळूहळू होत आहे. दुपारनंतर या भागात पावसाचा अंदाज आहेच. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 6 ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 6 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबरचा जिल्हा वाईज. आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे बालापूर, राजुरा, गोदपिपरी, त्याच्यानंतर पोंभुर्णी, चारमोसी, मुलचेरा, इटापल्ली, सिरोंचा, भामरगड, धनोरा, कुरखेड, त्याच्यानंतर इकडे वरोरा, भद्रावती, जारी जमानी, त्यानंतर अरणी, महागाव, पुसद, डिग्रस, चिमूर, नागभीर, त्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यात हिमायतनगर, देवली, अरवी, करंजा, त्यानंतर रामटेक, सावनेर, त्याच्यानंतर काटोळ, पेरसोनी, कामठे, माऊदा, पुही, उमरीड, त्याच्यानंतर इकडे गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, आमेगाव, सालेका, अर्जुनी, तोमसर, मोहडी हे जे तालुके आहेत या भागातून काही भागातून पाऊस सध्या सक्रिय असेल, पण काही भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून आज राहील. काही भागात हा पाऊस पडेल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. असं काय नाही की सगळीकडेच पाऊस होईल, असं काय नाहीये. त्यानंतर इकडे बारामती, दौंड, इंदापूर, सातारा जिल्ह्यात खटाव, फलटण, मान, याच्यानंतर खंडाळा तालुक्यात तुरळक ठिकाणी, त्यानंतर आटपाटी, विटा, अ, जत, कवठे महांकाळ, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, मेढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, याच्यानंतर इकडे कन्नड, सिल्लोड, फुलंबरी, जालना जिल्ह्यात भोकर, बदनापूर, देऊळगाव राजा, मेहकर, जाफराबाद, रिसोड, वाशिम, याच्यानंतर पुसद, महागाव, त्यानंतर हिमायतनगर, अर्धापूर, हे जे तालुके आहेत मेहकर, मुखेड, त्यानंतर इकडे बिलोली, गंगाखेड हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्यात सुद्धा निलंगा, औसा, त्यानंतर इकडे अमदापूर, चकोर, जळकोट या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी राहील. आता हे जे तालुके सांगितले या तालुक्यातून असं काही नाही की सर्वच ठिकाणी पाऊस होईल. काही भागात होईल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. तुरळक ठिकाणी ह्या पावसाचा अंदाज राहील. याच्यानंतर आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तुरळक ठिकाणी गर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच लातूर, नांदेड, धाराशिवचे काही भाग असतील, परभणी, हिंगोलीचे काही भाग असतील, मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, त्यानंतर इकडे धुळे, नंदुरबार, सांगलीचा पूर्व भाग, त्याच्यानंतर सोलापूर, बीड, जालना तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. उर्वरित पालघर, ठाणे, मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील, पण ते पण सार्वत्रिक पाऊस नसेल, तुरळक ठिकाणीच स्थानिक ढग निर्माण झाले तरच हा पाऊस होऊ शकतो, अन्यथा पावसाची शक्यता नाही. अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगाव विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाही. तर उद्या काय परिस्थिती राहील, तर उद्या इकडे नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर मध्यवर्ती, पूर्व पुणे, सातारा, सांगली मध्यवर्ती, पूर्व सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड हा जो सर्व पट्टा आहे, स्थानिक ढग निर्माण होतील दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी उद्या सुद्धा राहील. त्यानंतर अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर उद्या सुद्धा तशीच परिस्थिती राहील. दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी सक्रिय राहील. तसेच नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचे मध्य आणि पश्चिम भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा मेघगर्जना व हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. उर्वरित विशेष पावसाची शक्यता नाहीये. जळगाव, बुलढाणा, अकोला तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या भागातून विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी नाहीये. याच्यानंतर 8 ऑक्टोबरला पण सुद्धा काय परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाहीये. तुरळक ठिकाणी इकडे स्थानिक ढग निर्माण होऊन अहिल्यानगर, पुणे, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. विदर्भात सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर या सर्व जिल्ह्यातून राहील. उर्वरित विशेष पावसाची शक्यता मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाहीये. नाशिकच्या पूर्व भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम होऊ शकतो. धुळे, नंदुरबार, जळगाव स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका मध्यम राहील, सार्वत्रिक पाऊस नाही. बुलढाणा, अकोला विशेष पावसाची शक्यता 8 ऑक्टोबरसाठी सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 6 ऑक्टोबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी 6 ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे. तर हा होता 6, 7 आणि 8 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.